19 जून पासून राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे। मात्र भंडारा जिल्ह्यातील जवळपास 400 उमेदवारांचे परीक्षेचे हॉल तिकीट अद्यापही न मिळाल्याने संतप्त उमेदवारांनी आज भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली। राज्यातील इतर जिल्ह्यात सर्व उमेदवारांचे परीक्षा हॉल तिकीट आले आहेत। फक्त भंडारा जिल्ह्यातच हॉल तिकीट न मिळाल्याने परीक्षार्थी उमेदवारांनी आपला संताप व्यक्त केला। हॉल तिकीट विषयी पोलीस विभागाला विचारणा केली असता त्यांच्याकडून फक्त वेळ मारून नेल्या जात असल्याचा आरोप यावेळी उमेदवारांनी केला आहे। माझं नाव आहे प्रतीक पुरुषोत्तम ईश्वरकर, मी राहणार भंडाऱ्याचाच आहे। आमचं इश्यू एक आहे पोलीस भरतीवाल्या मुलांचं की आमची हॉल तिकीट आलेली नाही आहे। फक्त भंडारा जिल्हा यांचे कोणत्याच मुलाची हॉल तिकीट आलेली नाही आहे आणि आमच्याकडून हमीपत्र भरून घेतलं आहे यांनी, पण हमीपत्र भरून सुद्धा आमची इथं हॉल तिकीट कोणतंच जाहीर झालेली नाही आहे। त्यासाठी आम्ही इथे पूर्ण सिनबिन झालेलो आहोत मुलं का आमची हॉल तिकीट कधी येईल बाबा, आणि तारखा पण जाहीर झालेल्या आहेत। 19 पासून फिजिकल स्टार्ट आहे, पण मुलांची कोणाचीच हॉल तिकीट न आल्याने जसं आता इतर जिल्ह्यामध्ये भरला आहे आपण, दुसरे कोल्हापूर झाले, रायगड झाले, इतर ठिकाणी, आणि अगर हॉल तिकीट ते म्हणत आहेत आता जे बाबू लोकांना आम्ही मिळालं ते बाबू म्हणत आहेत की सायंकाळी बाबा हॉल तिकीट शो होऊन जाईल। पण आमचा प्रश्न असा एक आहे, ठीक आहे सायंकाळी शो होईल आणि परवाच फिजिकल दिलं तर आम्ही कशाने जाऊ बाबा, कधी जाऊ, आम्हाला त्याच्यामध्ये सूट मिळेल का, मग नाही मिळेल। त्याच्याबद्दल आम्ही बोललं तर ते म्हणत आहेत का हो मिळेल, पण आता आम्हाला त्याचे काही प्रूफ दिला नाही त्यांनी का मिळेल का नाही मिळेल असा विषय। आणि भंडारा जिल्ह्यामध्येच असा प्रॉब्लेम झाला, इतर जिल्ह्यामध्ये नाही झालेला आहे। इतर जिल्ह्यामध्ये हमीपत्र बरोबर घेऊन त्यांनी बरोबर पाठवलेलं आहे का कधी पाठवायचं होता, जसं महाआयटीने त्यांनी मागितलं का तुम्ही द्या बाबा ज्यांनी ज्यांनी हमीपत्र भरलं आहे एक सिंगल, तर त्यांचे हॉल तिकीट पण आले। आणि भंडारा जिल्हाच असं झालं आहे का त्या बाबू लोकांनी पाठवले का नाही पाठवले ते मला नाही माहीत। ते म्हणत आहेत आम्हाला का पाठवलं, पण आता पाठवलं असतं तर आतापर्यंत आलं असतं, भंडारा जिल्ह्याचं एकही नाही आलं। आणि ज्यांचं डबल फॉर्म भरलेलं म्हणजे नाव नव्हता तिथं त्यांचे जे हॉल तिकीट आलेले आहेत ते परत इतर जिल्ह्याचे, बरं भंडारा जिल्ह्याचे प्रॉपरवाल्यांचं कोणाचेच नाही। हा एक इश्यू आहे, म्हणून आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत पोलीस भरतीवाले मुलं मुली। समस्या खूप आहे, कारण तेच लांब जायला त्रास, मग कोणाला तिकीट नाही मिळणार, काही नाही मिळणार, तेच एक समस्या। सर माझं नाव दीपाली फुले आहे, मी राहणार भंडाऱ्याला आहे। आम्ही मागच्या महिन्यामध्ये हमीपत्र आम्ही म्हणजे जे 3 किंवा 4 फॉर्म जे भरले होते त्याचा आम्हाला कोणतं फॉर्म ठेवायचं आहे त्याचं हमीपत्र द्यायचं होतं भंडाऱ्याला। आम्ही मागच्या 5व्या महिन्यामध्ये हमीपत्र देऊनही आमचं आतापर्यंत हॉल तिकीट आलेलं नाही आणि ते म्हणत आहेत की आम्ही तुमचं हमीपत्र जे दिलं होतं ज्या जिल्ह्याचं तो पाठवलेला आहे पण आमचं आतापर्यंत आलेलं नाही। तर आमचा मुद्दा असा आहे की म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सर्वांनी डबल फॉर्म भरले होते तरी सुद्धा त्यांचे 19 तारखेपासून फिजिकलची डेट आलेली आहे पण आमची आलेली नाही। आम्ही कालपासून इथे येत आहोत, ते म्हणत आहेत आज सायंकाळपर्यंत येईल, थोड्या वेळाने येईल, 10 वाजतापर्यंत येईल। सर आमची ही वेळ आहे का की आता म्हणजे 10 वेळेस इथे चक्रा घालून आम्ही 10 वेळेस येऊन, ही स्टुडंट लोकांची अशी समस्या आहे की म्हणजे त्यांच्याकडे वेळ नाही आहे आणि ते म्हणत आहेत की तुमची हॉल तिकीट उद्याला येईल, आज येईल। समस्या अशी आहे सर की म्हणजे हॉल तिकीट जरी आम्हाला मिळाली 2 दिवसांनी तरी मुलांचं असं आहे की मुंबईला जायचं आहे, पुण्याला जायचं आहे, ते कसे जातील सर? ट्रॅव्हल करून त्यांना दुसऱ्या दिवशी फिजिकल मानायची स्थिती राहत नाही स्टुडंट लोकांची। आणि ते म्हणतात तुमची आणखी जरी एका दिवशी जरी तारीख आली तरी आम्ही तुम्हाला चेंज करून देऊ। मग आमच्याकडे ते 2 दिवस आहेत का सर? आणखी आम्ही रिटर्न येऊन तुमच्याकडे आणखी तारीख चेंज करायला आम्हाला 2 दिवस जातील, तीच वेळ आहे का सर? मग आम्ही आणखी येऊन मग आम्ही तारीख चेंज करून मागून मग आणखी फिजिकल द्यायला जाऊन, आता आमची ही वेळ आहे अभ्यास करण्याची, फिजिकल मारण्याची। आमच्याकडे कंटिन्यू सतत 2 दिवस झाले आम्ही इथे सरांकडे येत आहोत, ते म्हणतात आम्ही तुमची हमीपत्र पाठवलेला आहे, हा केला आहे, तो केलेला आहे, पण आम्हाला आतापर्यंत रिझल्ट मिळालेला नाही आहे। आम्ही तेच काम करून का सर? 10 वेळेस इथे यायचं, 10 वेळेस ते करायचं, त्यांचं काम आहे। फक्त म्हणतात आम्ही सर्व केलो आहोत, मग तुम्ही केल्यात पण आतापर्यंत आम्हाला रिझल्ट मिळालेला का बरं नाही आहे? तुम्ही आतापर्यंत आम्हाला म्हणजे हमीपत्र दिलं आहे असूनही तुम्ही आम्हाला आतापर्यंत हॉल तिकीटची डेट माहिती नाही झाली, हॉल तिकीट आलेली नाही आहे। ही आहे सर आमची समस्या। आणि आमची समस्या अशी पण आहे की तुम्ही जर आता आम्हाला 2 दिवसामध्ये ते म्हणत आहेत की 19 तारखेपासून तुमची फिजिकल आहे तर तुम्हाला 2 दिवस लेट मिळेल। 2 दिवस लेट मिळाल्यानं सर मग ते म्हणत आहेत की म्हणजे 2 दिवस लेट जरी तुमची झाली फिजिकल तरी तुम्हाला आम्ही डेट चेंज करून देऊन, एकाच दिवशी SRPF आली, चालकची आली, शिपायाची आली, तर आम्ही 3-3 ठिकाणी जाऊन कसे? ते म्हणत आहेत तुम्ही आणखी आमच्याकडे या। आम्ही त्यांच्याकडे येण्यासाठी आमच्याकडे आणखी वेळ आहे का? आमची सर किती विद्यार्थिनी आता इथं आहेत? आम्ही कमीत कमी इथे 100-150 विद्यार्थिनी असून सर। माझं नाव निकिता मनोज जांभळकर आहे, मी भंडाऱ्याची रहिवासी आहे आणि आम्ही पोलीस भरतीचे आमचे हॉल तिकीट जे आहे ते अजून जाहीर झाले नाही, त्यामुळे आम्ही ते जमलेलो आहोत।
आणि आम्ही इथं काल पण SP ऑफिसला आलो होतो, तर तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमची हॉल तिकीट सायंकाळी 5 वाजतापर्यंत येऊन जाईल, पण असं काय झालंच नाही. नंतर म्हटलं 8 वाजतापर्यंत येईल, तेव्हा पण नाही आले. आम्ही कंटिन्यू चेक करतच आहोत, पण काही आम्हाला काही प्रतिक्रिया म्हणजे हॉल तिकीट मिळतच नाही आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये जे पोलीस भरती आहे ते 60 पदासाठी 19 तारखापासून ते चालू होणार आहे. 19 ते 22 तारखापर्यंत ते पुरुषांची भरती आहे आणि 24 आणि 25 तारखेला महिला आणि माजी सैनिक यांची भरती आहे. यामध्ये असा एक प्रॉब्लेम झालेला आहे, डिस्प्यूट झालेला आहे. ते असं आहे की ज्या ज्या उमेदवारांनी सिंगल फॉर्म भरलेला होता त्या सगळ्यांच्या ॲडमिट कार्ड आलेलं आहे, हॉल तिकीट आलेलं आहे. पण ज्यांनी 2 फॉर्म भरलेले होते त्यांच्याकडून हमीपत्र घेतलेला होता, त्या अनुषंगाने काही लोकांची हॉल तिकीट आतापर्यंत आलेली नाही आहे. पण ते महाIT त्या काम करत आहे आणि ते आता येणार आहे, त्यांची हॉल तिकीट येणार आहे आणि त्यांच्या जे भरती होणार आहे ते त्या डेट त्या हॉल तिकीटमध्ये ते लिहिणार आहे, ते नक्की होणार आहे. दुसरा असा आहे की आता पावसाळा पण येऊ शकतात. जर काही तारखेला पावसाळा आली आणि ते भरतीची प्रक्रिया ते बंद झाली तर ते भरतीची प्रक्रिया ते एक दुसऱ्या दिवशी होणार आहे आणि ते जे डेट होणार आहे ते आता जे 19 ते 25 जे आमची भरती आहे त्यानंतर ते डेट डिसाईड होणार आहे. दुसरा असंही प्रॉब्लेम आहे की जर काही उमेदवारांची 2 ठिकाणी एकच दिवशी त्यांचं फिजिकल आहे, फॉर एक्झाम्पल SRPF आणि भंडारा जिल्ह्याचे आहे किंवा पोलीस चालक आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाईचे आहे, जर ते क्लॅश होत आहे तर ते आमच्याकडे येऊ शकतात, ॲप्लिकेशन देऊ शकतात किंवा मेल करू शकतात. आम्ही त्यांना एक दुसरी तारखे देऊ आणि त्यांच्या भरती आम्ही घेऊ शकतात.